धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर धरते। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलण्यात आली। 2021 ते 23 या काळामध्ये तब्बल 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली। परळी आणि अंबाजोगाईमध्ये एकही काम न करता बिलं उचलली गेली। आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप। कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राव, हे लय अवघड आहे। इतकाले पैसे कस काय उचलू शकतात? 73 कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झालं असतं, त्याच्या नाही तर अख्ख्या जिल्ह्याच्या शाळा बांधता आल्या असत्या। बोगस बिलं उचलल्याची तक्रार अजित पवारांकडे करणार। डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बोगस बिलाचा मुद्दा उपस्थित करणार सुरेश धस यांची माहिती। मुख्यमंत्री अजित दादाच होते। दादांना आता उद्या आम्ही विचारू, दादा मायबाप हे कसं इथलं इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया। अजित पवारांनी माझा एकेरी उल्लेख करावा, मात्र 73 कोटी रुपयांची बोगस बिलं उचलणाऱ्यांवर प्रेम करू नये। सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला। 73 कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राव, हे लय अवघड आहे। इतकाले पैसे कस काय उचलू शकतात? 73 कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झालं असतं, त्याच्या नाही तर अख्ख्या जिल्ह्याच्या शाळा बांधता आल्या असत्या। नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, सध्या मी टार्गेटवर। बीड प्रकरणामध्ये आरोपींना फासावर चढवा, राजीनाम्याच्या प्रश्नावर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। जे तपासात सापडतील जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे। मुंडेंच्या जागी मी असते तर राजीनामा दिला असता। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय सुप्रिया सुळे आक्रमक। दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही। नैतिकतेच्या मुद्द्यावरून अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झुंपली। सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही आम्हाला चांगलं माहिती, बाकींनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, अजित पवारांचं सुळेंना प्रत्युत्तर। सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे, बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिल्यास लगेच राजीनामा देईन, माझ्याबाबत काय करायचं अजित पवार ठरवतील। देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंची आमदारांसमोर भूमिका। 4 दिवस वाट पाहणार, नंतर कागदपत्र कोर्टासमोर ठेवेन। तुम्ही देखील मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना पोस्टकार्ड टाका, राज्यातील जनतेला आवाहन करणार अंजली दमानी यांचा इशारा। हे करण्यासाठी इनफ आहे। 4 दिवसात जर त्यांनी ते केलं नाही तर कालच असं कळतंय की केतन थिरोडकर नावाच्या एका व्यक्तीने PIL दाखल केलेली आहे। त्या PIL मध्ये मी देखील इंटरव्हेन्शन करून हे सगळे डॉक्युमेंट्स कोर्टापुढे ठेवणार आहे। धनंजय मुंडे दिल्लीमध्ये अमित शहांना भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल, तृप्ती देसाई यांचं वक्तव्य। धनंजय मुंडे जर आता दिल्लीला गेले असतील तर मला वाटते की अमित शहाजी जे आहेत ते जास्त दिवस महायुतीची बदनामी झालेली मला वाटते की सहन करणार नाहीत, त्यामुळे दिल्लीवरून आल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा होऊ शकतो।